माना समाजातर्फे खासदार अशोक नेते यांचा निषेध. चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके. 21 जानेवारीला सिंदवे तालुक्यातील गडबुरी येथील कार्यक्रमात भाजप पक्षाचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी माना समाज व धनगर समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असे आपल्या भाषणात त्यांनी वक्तव्य बोलून दाखवले. या वक्तव्याने माना समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे आज चिमूर येथे खासदार अशोक नेते यांचा निषेध करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी खासदार अशोक नेते यांनी आमच्या समाजाची जाहीर माफी मागावी असे म्हटले आहे. जर त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी रविवारला माना समाजाकडून करण्यात येईल व येणाऱ्या लोकसभेला निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवू आणि जिथे जिथे माना समाज आहे त्या ठिकाणी त्यांना प्रचार करू देणार नाही. चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रात माना समाजाची संख्या असून येणाऱ्या निवडणुकीत अशोक नेते यांना माना समाज धडा शिकवल्याशिवाय गप्प राहणार नाही. तरी अशोक नेते यांनी माना समाजाची जाहीर माफी मागावी असे निवेदनात म्हटलेले आहे. आमच्या बाजूने निर्णय असताना सुद्धा हे नेते जेव्हा असे वक्तव्य करतात तर कुठे ना कुठे आमच्यावरती अत्याचार हा सातत्यात आहे. म्हणून यांचा आज आपण निषेध केलेला आहे आणि येत्या शनिवारपर्यंत जर यांनी आमची माना जमातीची जाहीर माफी मागितली नाही तर आपण सर्वजण येत्या रविवारला नेते अशोकजी नेते यांच्या विरोधात आपण FIR दाखल करणार आहोत आणि सोबतच प्रत्येक गावागावामध्ये जनजागृती करून या चिमूर तालुकाच काय तर जिथे जिथे माना जमात बांधव अस्तित्वात आहे अशा कुठल्याही गावामध्ये त्यांना पाय ठेवू देणार नाही अशी आपण त्यांना एक सूचना दिलेली आहे. तरी या शनिवारपर्यंत जर यांनी आपले जाहीर माफी मागितली नाही तर सर्वांनी FIR नोंदवणीसाठी तयार राहावं व त्यांच्यावरती बहिष्कार टाकण्यासाठी तयार राहायचं आहे. संविधान जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद जिंदाबाद. धनगर माना समाजासंदर्भात चुकीचं वक्तव्य मी केलेले नाही. माना समाजाला आधीच कोर्टाने संरक्षण दिलेले आहे. धनगर समाजासंबंधी मुख्यमंत्री आदिवासींना धक्का न लावता ह्यावर निर्णय घेतील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. विरोधकांनी माझ्या संदर्भात चुकीचा संदेश व्हायरल करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे. खासदार अशोक नेते, चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र. एका आदिवासी संमेलनामध्ये गेलो असता एका आदिवासी नेत्यांनी प्रास्ताविक भाषणात मला असं विचारलं की खासदार साहेब आपण सरकारमध्ये आहात आणि माना समाज आणि धनगर समाज मोठ्या प्रमाणात आदिवासीमध्ये येऊ इच्छितात, आमच्यावर अन्याय करत आहे, यासंबंधी आपण लक्ष घाला आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. त्यावर माझ्या भाषणाच्या उत्तरात मी त्यांना सांगितलं की माना समाजाला आधीच कोर्टाने संरक्षण दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे. त्यासंबंधी मी खासदार म्हणून काहीच करू शकणार नाही. एवढंच नाही तर धनगर समाजाच्या संबंधीसुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट क्लिअर केलं की आदिवासीच्या अधिकाराला धक्का न लावता यामध्ये निर्णय करू, असं स्पष्टपणे त्या भाषणात मी बोललो असतानाही काही लोकांनी, काही विरोधकांनी माझ्यासंबंधी बदनामीकारक व्हॉट्सअपमध्ये बातमी व्हायरल करून माझ्यासंबंधी बदनामी करत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. यासंबंधी मी स्वतः पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. एवढंच नाही तर कोर्टामध्ये सुद्धा यासंबंधी मी दाद मागणार आहे.